सगळ्यात पहिले सगळेजण नमस्कार आपल्या व्हिडिओत आले म्हणून. आणि आज तुम्हाला सांगतो, आजपासून आपण एक खतरनाक चॅलेंज घेत आहे. आता आजची आहे होळी, तर त्याचा विचार असा आहे की सगळे निगेटिव्ह विचार साईडला टाकून एक पॉझिटिव्ह विचार घेऊन आपण एक चॅलेंज घेत आहे. ते चॅलेंज असं आहे की आपल्याला डायरेक्ट 365 दिवसामध्ये 365 व्हिडिओ यूट्यूबला अपलोड करणं आहे. आता तुम्हाला सांगतो, आपलं इन्स्टाले अकाउंट आहे राहुल पाटील 8202. पण विषय असा आहे की ते अकाउंट चालून आपल्याला यूट्यूबला व्हिडिओ टाकणार आहे. आणि यूट्यूबला तुम्हाला काय पाहायला भेटणार आहे, पुरी जे व्हिलेज लाईफ आहे का, शेतकऱ्याची जे पुरी व्हिलेज लाईफ आहे ते बी ओरिजिनल. असं काही नाही की व्हिडिओ दाखवणं काही आहे, काहीच नाही. तर तुम्हाला जर आपले 365 ते 365 व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता बा आधी टरबुजाच्या वावराला काही जणायला आता जे आहे ना आपल्याला इंस्टावर पाहायला त्याला आपली माहितीच असेल. तर आता आपण वावरात आहे आपल्या इकडच्या. तर मागचा विषय असा आहे की मागे टरबुजा इकून हे बाय पाहू शकता तुम्ही, कपाशी आहे आणि मावचार झोपेल असतो आपण. रात्री काउंटर टरबुजा पेरत असल्या रात्री रखवाली यास लागते. आणि साईडले तुम्ही पाहू शकता आता किती खतरनाक वातावरण आहे ना. इकून सूर्य निघून राहिला, इकून आपण बसेला आहे, एकदम व्ह्यू घेऊ खतरनाक दिसते. आता हे आहे खरी शेतकऱ्याची लाईफ. आणि अजून जर तुम्हाला पुढे पाहिजे असेल तर आता तुम्ही पुरा व्हिडिओ पहा. आणि रोज आपले येतील आता 365 दिवस एक व्हिडिओ येणार आपला यूट्यूबला. संपला विषय. आता विषय असा आहे, आबा असता खाली आणि बैल गेला आपल्या वावरात आहे. तर अडी काही टेन्शन नाही आपल्याला, बैलाचे सगळा आवाज करता. त्याच्या बाद दिवसभर रखवाली बी आवाज करता टरबुजाची. आता हा पाहू शकता तुम्ही, हा लाईन अप प्लॉट होता. पण आता आपल्याला सगळ्यात पहिले उठल्यावर काम असते ते म्हणजे मधमाशा आहे आपल्या प्लॉटमध्ये सिटिंग व्हायसाठी त्याला पाणी टाकायचं. आता सगळ्यात पहिले मधमाशीला पाणी टाकून घेऊ म्हणजे डोक्याला ताण राहत नाही. त्याच्या बाद पुऱ्या दोन्ही प्लॉटला आपल्याला चक्कर मारून घेणं गरजेचं आहे. इथं एखाद्या बाबतीत काय होते की बा डुकरं रोयटे गिटे आले तर काही सांगता येत नाही, काही नुकसान करत असलं आजच समजून जाते. झटका मशीन लावायला पण तार तुटला तर ते आपल्याला समजून जाते. हे मित्रांनो तुम्ही पाहू शकता, आपली ही आहे मधमाशीची पेटी. आता आधी येईल ठेवेल असते मधमाशीले पियाले पाणी. काहून तर मधमाशी कधीच डायरेक्ट पाणी पित नाही. तिला काही ना काही असं पोतं एकटं काही ना काही पाहिजे गारा, ते तिच्यातलं पाणी असं शोषून पिते. त्याच्यासाठी आपण पद्धतशीर सोय करून ठेवलं त्याला पाण्याची. चाला तुम्हाला आता मधमाशी थंडी असते तर जरा लवकर निघत नाही, पण तरी पेटी आता रिस्क घेऊन अंदर थोडीशी उघडून दाखवत तुम्हाला. शांत देता म्हणजे खराब काम आहे, लय रिक्षी काम आहे. बाहेर खालून तर माश्या निघूनच राहिल्या, पण अजून तुम्हाला आता वधरून थोडीशी खोलून दाखवतो मी की किती माशा आहे. हे बाहेर पाहू शकता तुम्ही, अंदर पुरी पेटी भरेल आहे मधमाशीनं. आता थंडी असते तर थंडीच्यानं जरा मधमाशी लवकर निघत नाही, त्याच्यानं तो प्रॉब्लेम. हे ते सकाळून निघत नाही, बाजूमध्ये निघते. त्याच्यावर आता पुऱ्या फिरले म्हणजे पुऱ्या टरबुजाच्या वावराला एकदा चक्कर मारून पहा. लाईना प्लॉट आहे आणि मोठा प्लॉट जर म्हणसाल तर सिटिंग पाहू शकता तुम्ही. सिटिंग एक नंबर होईल. फळं गिळं याच्यात पुरं काम होऊन जायला आपला. हा प्लॉट म्हणजे आज आपला 2 दिवसांना डायरेक्ट हार्वेस्टिंगला देऊन देणार. बाकी पूजा गिजा झाली त्याची, एकदम खतरनाक होईल आहे बा. झालं त्याच्यापासून बाद तुम्ही हे जे धुऱ्यानं झाडं पाहू राहिले की नाही फुलाईचे, हे आपण मधमाशीसाठीच लावल ते. त्याच्या बाद सिटिंग म्हणसान फळाची क्वालिटी गिलिटी सगळं मालगील एक नंबर निघणार आहे वावरात. बाकी काही टेन्शन नाही, कुठला व्हायरस बी आला नाही, काही नाही. आता बस हे बा फळाची साईज बी तुम्ही पाहू शकता. आज डायरेक्ट आपल्या फळ हे 5 किलो प्लस आहे ॲव्हरेजमध्ये बी. आता या वावराला चक्कर मारून घेणार आहे बस, बाकी काही काम नाही. अडी आभार रखवाली करता. हे झटका मशीन बी अडी लागायला. आणि बाकी आपल्याला तिकडच्या वावरीत काम आहे. मग कारण तर आपण जर डायरेक्टली हे जर केलं, अडी जर रखवाली केली तर आपले कामं कोण करीन वावरातले, त्याच्यानं अडी आभार राहता ना. आता सकाळची ड्युटी पुरी आबा हाय कामावर ठेवेल. आबा आधीच राहता डायरेक्ट, काही टेन्शन नाही. तर तुम्ही पाहू शकता हे बा नजारा किती भारी दिसू राहिला व्ह्यू. आता हा व्ह्यू फक्त गावाकडले लोकच घेऊ शकता, असं म्हणत नाही गावाकडले पण मजा असते, काही अलग मजा असते गावाकडली. आणि तुम्हाला व्हिडिओत सांगतो पुढे की बा होणार काही नाही दुसरं, पण तुम्हाला डायरेक्ट खरंच जे खरी जिंदगी एखाद्या शेतकऱ्याची ते जर पाहिजे असेल तर तुम्हाला आपल्या चॅनलवर भेटून जाईल. आणि तुम्हाला फक्त करणं काहीच नाही, सबस्क्राईब करून ठेवा फक्त तेवढं बस. चला आता तिकडच्या वावरात गेल्यावर तुम्हाला बाकीचं दाखवतो काय. त्याच्या बाद आलो आपण संत्र्याच्या वावरात डायरेक्ट. अडी फवारा मारणार, काकाला दिली दवाई बनून. आता काका पद्धतशीर फवारा मारता, दवाई दिली बनून. ह्या सगळ्या दवा, हे कीटकनाशक गेला आहे अडीसाठी 2,
हे माव्यासाठी गेला, अजून एक सिस्टमॅटिक बुरशीनाशक आहे, काही दुसरे आहे, सगळे उरेल बुरशीनाशक आहे, सगळे उरेल दवाई आता आपल्याला आधी संत्र्यावर मारून घेणार. त्याच्यानं आता आधी दवाई दिली म्हणून आता काका मारतीन पद्धतशीर त्याचा फवारा. आपल्याला तिकडे वावरात दुसऱ्या कामं आपण चालले जाऊ. त्याच्या बाद मित्र आता काकाला फवाराला लावून दिलं. तुम्हाला तिकडच्या साईडनं दाखवतं का म्हणतो, इकडून उन्हाच्यानं दिसणार नाही कसं काय फवारा चालू आहे, पण आता फवारा एकदम खतरनाक चालू आहे. त्याच्यानं तुम्हाला तिकडच्या साईडनं जाऊन दाखवतो. आता मागे पहा, आता हे झाड तुम्हाला दाखवतो पद्धतशीर कसं काय फवारा चालू आहे काही नाही. त्याच्या बाद आपण तिकडे आपल्या कामाला चालले जाऊ. हे बघा एकदम खतरनाक एवढा झाडं झाले, आता 1.5 महिन्याचे आहे. पुरं दाट वाट आजूबाजूनं सगळं पद्धतशीर शिपणं चालू आहे. आता एक काका शिपता बरोबर द्यायचा, आपण चालले जाऊ आता त्यावर. तिकडे म्हणजे आता आपल्याला लाईना संत्र्याच्या काका येतात, लाईना संत्रीत बी शिकायला. कारण ते मोठे संत्री शिकणं झाले की आपल्याला लगेच लाईना संत्री शिकून घेणार. त्याच्यानं आता हे यायचं काम करता, आपण आपलं काम करू. आपल्याला काही नाही, तिकून जरसक वावर आहे 2 एकर, तिच्यातले पाईप कालच काढले आपण तसे तर, पण ती इकडे उचलून आणणं आहे. त्याच्या बाद आता उन्हाळा लाग्यातच आला तर धुरे धारे काढणं, त्या अशा कामगिऱ्या चालणार आहे आता. त्याबाद लाईट येणार आहे 10 वाजता. तर आपल्याला लाईना संत्रीत पहिले पाणी लागेल आहे. ते कुठे झाडाची जो ड्रीप बंद आहे ठिबकची, त्याच्यानं ते ठिबकची ड्रीप बी आपल्याला पाहणं आहे, चेक करणं आहे सगळं यायचं. तर आता तिकडे जाऊ आपण, करू काही ना काही. त्याच्या बाद इंस्टाला व्हिडिओ बी अपलोड करणं आहे. आता त्या निंबाखाली जाणं पडेल, कारण तर अडी तर काही रेंज नाही आहे. 5G असले कशी रील पद्धतशीर अपलोड होते. इंस्टाला जाऊन आता तरी रील अपलोड करतोय. काल व्हिडिओ बनवला टरबुजाच्या झांगड गुत्त्याचा. तुम्हाला जर यूट्यूबवर जर लागत असेल टरबुजाच्या झांगड गुत्त्याचा व्हिडिओ, टरबुजाच्या फळ्यासोबत झांगड गुत्त्या करायला तो व्हिडिओ जर तुम्हाला यूट्यूबला लागत असेल तर आपल्याला मेसेज करा तुम्ही फटाफट. आपण टरबुजाईवर बी तो व्हिडिओ, टरबुजाईचा झांगड गुत्त्याचा व्हिडिओ यूट्यूबवर बी घेऊन येऊ 100%. आता मित्र तिकडचे जे खूट आहे ते आपण उपटून इकडे आणून राहिलो. आणि खूट म्हणजे अँगल आहे, हे अँगल आपल्याला इकडे आणून या संत्र्याला लावणं आहे. आता हे वावर तर एकसारखंच होतं, पण अडून आपली इकडे 4 एकर संत्री आहे, पण अडून इकडे नाही आहे. तर हिच्यात काय होऊन राहिलं माहीत आहे का, जे रोयटे असतं की नाही ते रोयटे येतात, हरणे येतात, आणि त्याच्या बाद हिच्यात पाईपलाईन बी आहे. तर ते पाईप तर फोडता, पण आपले जे संत्र्याचं झाड आहे त्याची साल खायला डायरेक्ट हरणे येतात. त्याच्यानं आता आपल्याला हे उच्च खुटं हे अडी या वावरात लावून घेणार. पण अडी आता आपल्याला झटका मशीनला लावणार डायरेक्ट. तर हे जे पुरं 4 एकर आता, या पुऱ्या 4 एकराला आपले संत्री यायच्यात. पण हिच्यातल्या कुठल्या बी आपल्याला पाळणे तुरीच्या कुठल्या काउंटर तेवढ्यानं आपले झाडं सुरक्षित आहे. आणि झाडाई जोईच्या ज्या कुठल्या आहे की नाही त्या तेवढ्या कुठल्या मी काढून घेतल्या. पण बाकीच्या ज्या पुऱ्या वावरातल्या आहेत त्या आपण लय सगळे शेवटी हे वावर तयार करू. काऊन तर नाहीतरी पुढच्या वर्षी आपल्याला हिच्यात मधात 2-2 तास तुरच पेरणार. आणि हे जे इकडलं तुम्ही 2 एकर पाहू राहिले आता हे बाकीचं, या 2 एकर आपण इकून तयार करून घेऊ. त्यासाठी तिच्यातले पाईप उचलणं, आता झटका मशीनचा तार होता तिकून डुकराईसाठी तुरील झटका मशीन लावली होती, तोही तिकून काढून घेऊ. आणि तो सगळं तार आणि झटका मशीन इकून या 4 एकराला लावून देऊ, म्हणजे ते वावर आपल्याला तयार करायला होऊन जाते. त्याच्या बाद धुरे गिरे काढणार. आता बाकी पहिले एक काम करू. तर आता हे अँगल आणायचं काम चालू आहे. आता 1, 2, 3, 4 म्हणजे 40 फुटावर एक अँगल आता टाकणं चालू आहे. आता तुम्ही म्हणता 40 फुटावर कसं काय समजून राहिले आले. तर हे जे आपले संत्रीचे झाडं आहे की नाही, हे आपले संत्रीचे झाडं आहे 10 फुटावर लागेल, 10 बाय 20 वर लायला आहे. त्याच्यानं आता यायच्या अंदाजानं आपल्याला समजून राहिलं किंवा कुठे आपल्याला अँगल टाकणं आहे म्हणून. तर आता अँगल हे अन्न लावले, अजून बी पुढचे अँगल आणणार टाकणार. आता अजून तुम्हाला पुढे दाखवतोच. त्याच्या बाद मित्र आता डायरेक्ट येणं पडलं डबल आपल्याला आपल्या टरबुजाईच्या वावराकडे. इकडे आपण डायरेक्ट सांगतो तुम्हाला काहीच्या वावराकडे. काहीच्या वावराकडे याचं कारण असे की आज आहे होळी. पण होळी असल्याच्यानं जे आबा आपल्या कामावरची अडी, हे बा आबाचं सगळं अडी एका ठिकाणी राहते. अडी बैला आबाला सुपती, म्हणजे आबा बैलाही गिलाईचाही सगळं आबाच करता. आणि हा आबाचा सगळा संसार आहे अडी. आता याचा विषय कसा आहे, आज आबाला म्हटलं होळी आहे तर तुम्ही स्वयंपाक काही करू नका, काऊन तर काही लागत नाही. म्हाताऱ्या माणसाले डायरेक्ट डबा आणला, पूर्णाच्या पोया घ्या. काऊन तर आबानं कसं आहे, आबा एकट्यासाठी तर कोणी काही करत नसते. त्याच्यानं आता आबाला म्हटलं तुम्ही काही करू नकाच, आज घरून डबा घेऊन ये. आबाला रोज बी म्हटलं तर पण आबा म्हणता आपल्याला जमत नाही, ते आपण आपलं करून खाऊ. पण शेवटी आज आबाला म्हटलं नाही, आज होळी आहे, होळीच आहे. तर आज आबाला म्हटलं आज पूर्णाची पोळी की तुम्ही काही करणार नाही, तर ते मी तुम्हाला घरून आणीन डायरेक्ट.
तर आता आबाला आपण अडी आणला. आता आपल्याला डबल जाणं आपल्या लायना संत्रीच्या वावरात. आता अडी गाडी आपली तुम्ही पाहू शकता, गाडी अडीच असते सोबत, काऊन तर वावर आहे पण एका ठिकाणी नाही, त्याच्याने इकडे तिकडे चक्रा मारणं चालू द्या लागतं. आता त्या वावरात चाललो लायना संत्रीच्या. इकडे पाणी लावून दिलं, जरा लाईट गेली ती. आबाने सांगलं की बा 1 घंटा लाईट जायला होती, त्याच्यानं आता 1 घंटा अजून आपल्याला पाणी सगळं म्हणजे टाईम लावून ठेवले ते मी सगळे, किंवा किती वाजता कॉक बदलू. काऊन तर आपल्या टरबुजाचे तिकडले मोठ्या टरबुजातले 3 कॉक आणि या लाईन याच्यातला 1 कॉक. आता या लाईन याच्यात तुम्ही पाहू शकता, लाईन याच्यात चालू आहे पाणी, तो काही विषय नाही. हे बा तुम्हाला दाखवतो मी डायरेक्ट. हे बा लाईन याच्यात पाणी चालू आहे. आता तुम्हाला दिसत अशी मल्चिंग फाटेला जर शिकतं. पण आता हिच्यात लावून दिला, आता तिच्यात लावणं पण डबल पण यायला लाईनेला देऊन देणं होतं एकदा. थोडे उन्हाचे सोकतात, काही विषय नाही. आणि तुम्हाला मी ना मागे म्हटलं, जो झांगड गुत्तेचा टरबुजाचा व्हिडिओ तो जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्याला कमेंट टाका तुम्ही खपाखप. आपण तुम्ही जर म्हटलं तर डायरेक्ट टरबुजाच्या झांगड गुत्तेचा व्हिडिओ 100% यूट्यूबला अपलोड करू. चला संपला विषय. त्याच्यावर मित्र नमस्कार. आता आपण घरी गेलतो, घरून तयारी करून आलो, सगळं ओके करून आलो. आता आपण जे आपल्या टरबुजाला आज संध्याकाळी खत सोडणार आहे. 10 लाईट आली ती, डायरेक्ट 6 वाजे लोक लाईट आहे, म्हणजे 8 वाजे लोक लाईट आहे सगळ्या प्लॉटले. आता पहिले पाणी देऊन दिलं सगळ्या प्लॉटले. आता शेवटी 4 कॉका आपले, तर 4 कॉकवर खत सोडणं आहे आपल्याला. तर घरी गेलतो, जेवण पद्धतशीर करून आलो. आता सगळा काहीच विषय नाही. सकाळी तो होईलच होता, आता डबलचं मारून आलो मस्त शांततेत, कॉक बदलवलं होता. आता 4 वाजता आपल्याला खत सोडणं आहे सगळ्या वावरीमध्ये. 2 घंट्यात आपलं अर्धा घंट्यात एका कॉकवर खत सुटून जाते. त्याच्यानं आता घरून आलतो. आता मस्त जरा बसेल होतो, 2 मिनटं जरा सावलीत झाडाच्या. तर आता जाणं आहे आपल्याला आणि तिकडे खत सोडणं चालू करणं आहे. त्याच्या बाद विषय कसा आहे, अडीपासून पहिले आता इन्स्टावरची रील शूट केली. काहून तर काही जणांनी आपल्या मेन आयडीवर काहीतरी काळ्या करायचा प्रयत्न केला होता. आता भारतातलाच आहे, वाराणसी म्हणला गळी आहे तो कुठचा तरी, तर त्याने काहीतरी अकाउंटमध्ये, तर त्याचं आपण सेफ गिफ्ट केलं. ते मोठ्या लोकांशी बोललो आपण. तर तसं अकोल्याचे जे पलान लोक आहे ना, माहिती आहे का तुम्हाला, CB व्हायरस, RB व्हायरस, शुभम भाऊ सुलताने, रणित महाराज गोरले, सगळ्याशी बोलणं झालं आपलं त्याच्याबद्दल की बा हे काय आहे. त्याने पद्धतशीर सांगलं आपल्याला, सो काही विषय नाही. आता आपल्या मनाची बी समाधानी झाली. आता चला खत सोडायला चालले जो. तुम्ही पाहू शकता आबाला कुठार न्यायचं सांगलं, आबा म्हणता नाही मीच नेतो, कुट्टी आहे. त्याच्यावर मित्र अडी आता आपल्याला खत सोडणं आहे. काऊन तर आता 4 वाजता तुम्हाला सांगाल तर आपल्याला खत सोडणं आहे. रील पोस्ट करून सगळं ओके झालं इंस्टा आयडीचा. आता हे बा अडून आपला मेन पाईप जायला. आता आपण काय करायला, या मागचा जो पाईप आहे, या मागच्या पाईपातून आपण पाणी घेतो खत करायला. आणि त्याच्यावर हा जो पुढचे हे पंपाईचं कनेक्शन याच्यात पाणी टाकलं की त्याच्या पुढचा जो पाईप आहे, त्या पाईपामध्ये आपण कनेक्शन करून डायरेक्ट टाकेला. आणि इकडे मेन दंड आहे, आता मेन लाईन आहे आपली पाईपलाईनची. आता इकडे कसं आहे माहिती आहे का, 4 कॉक आहे, 4 कॉकवर खत सोडणं आहे. हा या निम जो आहे ना, हा निम, या निमापासून इकडे आपला 2 नंबरचा प्लॉट आहे, तिकून 1 नंबरचा प्लॉट आहे. पहिले त्या प्लॉटले सोडून घेणार, मग या प्लॉटले. आता त्याच्यावर कसा विषय आहे, सगळ्या प्लॉटले खत सोडणं आहे. त्याच्यावर आज संध्याकाळी होळी, तर तुम्ही फक्त शेवट लोक टिकेल जा. होळीचा बी माहोल तुम्हाला दाखवतो की सगळे निगेटिव्ह विचार चटून टाकायचे डायरेक्ट, आणि पॉझिटिव्ह विचार घेऊन नव्यानं सुरुवात कशी करायची सगळं तुम्हाला सांगतो. आता कसं फक्त तुम्हाला व्हिडिओत पुढे शेवट लोक टिकणं पडी. आता खत सोड द्या मला शांततेत. आणि कसं आहे, गाणे लावायला आता मस्त कानात, खत सोडताना कोणाचं काही टेन्शन नाही. मस्त गाणे लावले आपले, कानात दिले बोळे घालून की चाल द्या खत सोडणं मोक्का डायरेक्ट. कोणाचं टेन्शन घ्यायचं नाही. कारण तर काम बी आपण करत आहे, तर काम कसं वटनं काम करायचं आणि वटमध्ये राहायचं डायरेक्ट. मेहनतीनं काम करायचं आणि वटमध्ये राहायचं. चला आपलं त्या वावरातलं खत सोडणं झालं, टरबुजाच्या वावरातलं. बराबर 10 ते 6 म्हणजे तुम्ही पाहू शकता, किंवा 6 वाजता लाईट जाणार होती. 10 वाजेला आली ती, 6 जाणार होती. 8 घंटे लाईट राहते, तिच्यात बी 1 घंटा लाईट ड्रीप झाली म्हणतात. पण आता शेवटी 15-15 मिनटं सगळ्या आपल्या कमी पाणी देणं म्हणलं एका त्याच्यानं जाऊ दे. शेवटी खत सोडणं झालं आपलं, ते महत्त्वाचं आहे. कारण तो विषय कसा माहिती आहे का, आज एक सगळे काम आटपायचं काम असं आहे की आता त्या वावरात खत सोडून घेतलं, पुरी दुसऱ्या दिवशी आता फवारा आहे त्या वावरात टरबुजाच्या. सगळी दवाई आणून हौद भरून सगळं ओकेमध्ये करून ठेवलं. त्याच्या बाद इकडे जाऊन आता संध्याकाळी, म्हणजे सकाळी तर लाईटला 10 वाजता येते, पण उद्याची तुम्हाला माहीत अशी नाही होळी. आणि होळी सॉरी उद्याची आहे रंगपंचमी. आणि रंगपंचमी असल्याच्यानं काय होते माहीत आहे काय, आपण तर पुढे धुलीवंदन खेळायला जाऊ रंगपंचमी. मग त्याच्या बाद आपल्याला इकडे वावरेत येणं होणार नाही जरा. तर आजच आपले कामं अटकून घ्यासाठी आपण म्हणजे आताच हे करून घेतलं सगळं. तुम्ही पाहू शकता बंदीतून जाताना आपल्याला हरण बी दिसली. आता तुम्हाला दिसून राहिली की नाही काय माहीत, हरण आहे हरण आपल्याला. पण आता आपल्या या वावरातून दुसऱ्या वावरात जर जाणं असलं तर या बंदीतून जाणं पडते. त्यासाठी आपण आता तिकडच्या वावरात चाललो. विशेष आहे की मक्याच्या वावरातले आपल्याला पाक बदलून घेणार. तुम्ही पाहिला सकाळी लाईना संत्रेले आपण पाणी चालू करत होतं,
तर तोच स्टॉक आपल्याला आपल्या मक्याच्या मध्ये लावून घेणार. म्हणजे काय म्हणतं काल आपल्याला त्या वावरात जायचं काम नाही राहणार डायरेक्ट. पण संत्रे फवारणा गिवारणी सगळं झालं. लाईना संत्रेमध्ये थोडंसं काम राहिलं. थोडंसं काम म्हटलं म्हणजे झटका मशीन धुरेदारे काढणं, बाकी काही नाही. आता संत्रेचं लाईनही काम झालं तसं तर मग, आणि मोठंही झालं, फक्त झटका मशीन बाकी राहिलं. तर उद्या लाईट आली की आपल्याला तिकडे आज काम नाही. इकडे फक्त आले सकाळी नुसते पंप ठेवून दिले मस्त आपले, आणि दवाई बनवून दिली की आपण मोकळे डायरेक्ट काल धुलीवंदन केली. आता आज तर होळी आहे फायनली. तर चला तुम्हाला होळी दाखवता आता आपल्या इकडे कशी साजरी केली आहे ते. अंधार झाला शेवटी. आता हे पहा तुम्ही पाहू शकता आपण या अंधार झाला तरी चाललो काऊन तर आपल्याला आजच सगळे कामं आटपून घेणार. आता चला तुम्हाला घरी गेल्यावर होळी दाखवतो. आता आपला घडी सांगते तुम्हाला आजची आपली टरबुजाची झांगाळकुट्ट्याची रील होती. तर ते कशी काय केली आहे त्यानं आता दुसऱ्या मोबाईलमध्ये पाहिली, तो सांगते तुम्हाला. ये ना इकडे आजा. कसा आहे तो व्हिडिओ सांग बरं. तो व्हिडिओ सांग कसा आहे तू पहिले इमानदारीनं. तसं नाही, आपल्या बाटलीचा टरबुजाचा व्हिडिओ कसा आहे सांग ना. नाही तर आता आता तू बरोबर नाही सांगू राहिला, डबल सांग, बरोबर सांग. जाय बे, तू सांगत नाही, राहू दे, मी व्हिडिओ टाकत नाही मग तुले युट्यूबला टाकतो ना व्हिडिओ. सांग ना तू बरोबर सांगता काय सांग, नाही तर मग मी तुला डबल घेणार नाही व्हिडिओ. चाल सांग बरोबर एकदा तो व्हिडिओ सांग कसा आहे. तुम्ही वाला गेले होते, जादूवंत मारलं, अजून बाटली वापस आणलं. छोटं जादू होतं ते तरबूज किती ये गेली की नाही, त्याच्यानंतर कुठून दिलं त्याच्या बाद बस हाती नाचले. मग की नाही ते होतं व्हायला. मग बस झालं एवढंच काय. आणि तुला मंत्र माहित आहे का कोणता होता तो जादू मंत्र, कसा होता सांग बरं. जाऊ दे बे, तू काही सांगत नाही बरोबर. तुला काय पाहिजे सांग बरं. काय पाहिजे. कोण आणून नाही राहिलं तुले, मी आणू काय. बरं आण तुम्ही, तुला जाऊन आता.